नमस्कार। अलिबाग नगरपालिकेमध्ये शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस पक्ष आणि इतर जे समविचारी पक्ष आहेत हे आम्ही एकत्र लढत आहोत। आज आमची जी बाकीची बोलणी झाली त्याच्यामध्ये आपल्या प्रदेश कार्यालयाकडनं एबी फॉर्म आज आपल्याला आमच्या सन्माननीय नेत्या आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा राणीताई अग्रवाल रायगड जिल्ह्याच्या प्रभारी आज इथे घेऊन आलेले आहेत। संपूर्ण रायगड जिल्ह्यातले जेवढे एबी फॉर्म आहेत, जेवढ्या नगरपालिकेत त्यांचे एबी फॉर्म आज इथे आणले आणि जे जिल्हाधिकाऱ्यांकडे जे पत्र द्यायला लागतं ते सर्व आम्ही आता थोड्या वेळापूर्वी देऊन आलेलो आहोत। आणि येत्या या नगरपालिकेमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला असंख्य काँग्रेसचे उमेदवार हे आहेत नगरसेवक म्हणून निवडून आलेले दिसतील आणि त्याच्यानंतर ज्या प्रक्रिया होतील त्याच्यामध्ये पुढे जाऊन आपल्याला जास्तीत जास्त काँग्रेस पक्ष रायगड जिल्ह्यामध्ये वाढलेला दिसेल। आम्ही पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये 35 सीट आम्ही लढवणार आहे आणि संपूर्ण इकडे 10 नगर परिषद आणि खोपोलीमध्ये नगरपालिका आहे, तिकडे पण सगळी ठिकाणी आमचे 4-5 आमचे उमेदवार आहे, कुठे कुठे 7-8 पण आहे आणि सगळे जिंकणारे उमेदवार आहे, चांगले उमेदवार आहे। मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची मी उपाध्यक्ष आहे आणि मी अलिबागचे प्रभारी आहे। त्यासाठी मी आज सगळे 10चे 10 जे सीट आहे आपले नगरपालिका नगर परिषद त्यांचे एबी फॉर्म घेऊन मी इकडे आली आहे आणि राजाभाऊ ठाकूर यांच्या इकडे आले आहे आम्ही। आणि शेतकरी कामगार ते आपलं पक्ष जे आहे ते जयंत पाटील त्यांच्याकडे आम्ही ऑफिसला भेटायला गेलो होतो। आम्ही त्यांच्याशी रिक्वेस्ट केली, त्यांनी जे आहे 1 वर्षासाठी जिंकल्यानंतर उपनगर अध्यक्षपद जे आहे ते द्यायला सांगितलं, कबूल केलं द्यायला। त्यांनी द्यायला कबूल, हां त्यांनी द्यायला मला प्रॉमिस केलं, बोले मॅडम तुम्ही आले तरी आम्ही तुमचा मान ठेवून। युती इकडे उबाटा, शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस